नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहत आहात ॲनालायझर लोकनीती. अपेक्षेप्रमाणे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जी काही बिघाडी व्हायची ती बिघाडी झाली आणि अधिकृतरित्या ही काही युती होणे नाही आणि त्यांनी त्यांचे 9 उमेदवारांची यादी वंचित बहुजन आघाडींनी काल जाहीर केली. तुम्ही सगळा क्रम बघा, म्हणजे मी सगळा क्रम म्हणतोय तो आत्तापासूनचा नाही. मी तुम्हाला पार 1989च्या महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीपासूनची आठवण करून देतो, जेव्हा भाजप शिवसेना एकत्रपणे लढून त्यांनी 14 जागा जिंकल्या होत्या, पण 6 जागा जनता दल ह्या पक्षाला मिळालेल्या होत्या. त्या तिसऱ्या आघाडीमध्ये सगळे सामील होते. प्रकाश आंबेडकरांना एक मोठी संधी त्या तिसऱ्या आघाडीच्या तेव्हाच्या विश्वनाथ प्रताप सिंग नंतर सत्तेवरती आले. त्या सरकारमध्ये हे राज्यसभेवरती गेले शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यामुळे. तेव्हापासून तिसऱ्या आघाडीची एक शक्यता जी होती अगदी तेव्हापासून तिचे नासडी करण्याचं काम स्वतः प्रकाश आंबेडकरांनीच केलंय असा मी आरोपच करतो आता. म्हणजे भाजप शिवसेना एकीकडे आणि काँग्रेस एकीकडे, नंतर मग शरद पवार बाहेर पडले, राष्ट्रवादी काँग्रेस झाली, परत त्यांनी जुळून घेतलं आणि ते बरोबर सत्ता करायला आले, म्हणून त्याला मी काँग्रेस आघाडी असं नाव देतो. आणि भाजप शिवसेना ही 89 पासूनची मागच्या 2019च्या निवडणुकीपर्यंत अखंड टिकलेली युती. एकही लोकसभा निवडणूक शिवसेनेनी भाजप शिवाय लढवलेली नाही. विधानसभा निवडणूक एकदाच फक्त 2014ला विरुद्ध लढवली, तेवढं सोडलं अपवाद विधानसभा निवडणुकीचा. बाकी सगळ्या लोकसभा आणि सगळ्या विधानसभा एकत्र लढवल्या होत्या. मग त्यामुळे ती एक आघाडी आणि काँग्रेसची एक आघाडी. आता जी तिसरी जी आघाडी होती तेव्हा जनता दल होतं, कम्युनिस्टांचे सुदाम काका देशमुख अमरावतीहून निवडून आलेले होते, शेतकरी कामगार पक्षाचे रामशेठ ठाकूर अलिबागमधून निवडून आलेले होते. 2009ला रीडा लोस अशी एक तिसरी आघाडी रामदास आठवलेंच्या पुढाकाराने घडलेली होती. तेव्हा त्याही आघाडीला बिबा घालण्याचं काम प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं, कारण की तेव्हा रामदास आठवले त्याच्यामध्ये होते म्हणून. नंतर मग रामदास आठवले भाजपमध्ये बरोबर निघून गेले. आधी ते शरद पवारांबरोबर होते काँग्रेसमध्ये. तिसरी आघाडी नावाची काही एक गोष्ट आहे, तिला बळ द्यायचा प्रयत्न केला असता तर त्यांना त्यांची पण एक जागा विशिष्ट मिळाली प्राप्त झालेली असती. मतदारांनी त्यांनाही काही प्रमाणात स्वीकारलेलं होतं. म्हणून मी उदाहरण देतो की 1, 2, 3, 4 नाही 6 खासदार या जनता दलाच्या तिकिटावरती 1989ला निवडून आलेले होते. हे सगळं माहीत असताना, तिसऱ्या आघाडीचं म्हणून एक पोटेन्शियल असताना सुद्धा काँग्रेस बरोबर जायचं पण राष्ट्रवादी बरोबर जायचं नाही, किंवा आता 1 वर्षापासून शिवसेनेशी चुंबाचुंबी करायची आणि अचानक घुमजाव करायचा आणि शिवसेनेचा नाद सोडून द्यायचा. हे नेमकं राजकारण काय आहे? त्यांचे काय वैयक्तिक फायदे झाले असतील, कोण कोणाची ए टीम आहे, बी टीम आहे, सी टीम आहे, आपण हे बाजूला ठेवत. सर्वसामान्य मतदारांमध्ये तुमचा संदेश काय गेलेला आहे? तुम्ही नेमके कोणाच्या बाजूने आहात? एक तर तुम्ही स्वतंत्र आहात हे पण तुम्ही शेवटपर्यंत ठरवत नाहीत. मग काँग्रेस, त्याच्यानंतर म्हणजे काय शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट ह्यांच्यामध्ये डिस्प्यूट आहे. 15 जागांचं ठरलं हे तुम्हाला काय देणं घेणं होतं? तुम्हाला ज्या 4-5 जागा तुमच्या म्हणण्याप्रमाणे हव्या होत्या त्या मिळाल्या की नाही, किंवा नाही जरी मिळाल्या असेल तर मिळत नाहीत म्हणून स्वतंत्रपणे तुम्ही लढू शकत होता. पण तुम्ही ऐन वेळेवरती आता उमेदवारी माग घ्यायचा शेवटचा दिवस तोंडावरती आलेला असताना ऐन वेळेवरती तुम्ही सांगता की आम्ही स्वतंत्रपणे लढतो आहोत. ह्या सगळ्याला त्याच्यामुळे एक विशिष्ट असा वास येतो. हे जर स्वतंत्रपणे लढणार आहेत हे जरी आधीपासून सूचित झालं असतं तर गावगावचे कार्यकर्ते त्याप्रमाणे तयारीत राहिले असते. ऐन वेळेवरती युती करणार की नाही करणार ह्याचा पण निर्णय इतक्या वेळेवरती निवडणुकीच्या तोंडावर जर होत असेल तर ह्याच्या पलीकडे लोकशाहीची तशा अर्थाने थट्टा म्हणती काय आहे? अजून जो मला पुढचा मुद्दा उपस्थित करायचा आहे, सगळ्यांनी अशी चर्चा लावलेली होती वर्षभरामध्ये जेव्हा हे शिवसेनेशी चुंबाचुंबी करत होते त्याही काळामध्ये, की महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र यायला पाहिजे. वस्तुतः बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं राजकारण हे काँग्रेस विरोधी राजकारण राहिलेलं आहे. 52ची निवडणूक असो, जेव्हा की बाबासाहेबांचा पराभव काँग्रेसनीच केला होता, आणि त्याच्यानंतर 57ची निवडणूक दुर्दैवाने बाबासाहेबांचं निधन झालं असलं तरी एकत्रित विरोधी पक्ष असा रिपब्लिकन पक्ष तयार व्हावा ही त्यांच्या कल्पना होती. शेतकरी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या ह्याच्यातून ते लढत होते आणि त्यांची अशी अपेक्षा होती की सगळ्यांचा एक मोठा प्रबळ असा विरोधी पक्ष रिपब्लिकन पक्ष म्हणून तयार व्हावा.
प्रकाश आंबेडकर त्या रिपब्लिकन पक्षाचे 1990ला सगळे दलित कार्यकर्त्यांनी उपोषण केलं आणि प्रेशर आणलं की सगळे दलित नेते एकत्र आले पाहिजेत. त्याच्यामध्ये रासू गवई होते, जोगेंद्र कवाडे होते, रामदास आठवले होते आणि प्रकाश आंबेडकर हे त्याच्यातले 4 प्रमुख नेते होते. ह्यांनी एकत्र यावं, सगळ्या दलितांचा मिळून, उपेक्षितांचा मिळून, वंचितांचा मिळून एक पक्ष असावा, भारतीय रिपब्लिकन पक्षाचे सगळे घटक असावेत. पण हे मृगजळ ठरलं आणि थोड्याच दिवसामध्ये रामदास आठवले काँग्रेसबरोबर निघून गेले. प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र चूल मांडली. रासू गवाईंनी पण काही ठिकाणी काँग्रेसबरोबर आपल्या सोयीप्रमाणे युती करायला सुरुवात केली. परत एकदा भारिप हे जे राजकारण होतं ते फसलं. तेव्हाही काही जणांना आठवत नसेल तर मी आठवण करून देतो, प्रकाश आंबेडकरांनी तेव्हा भारिप बहुजन महासंघ असा प्रयोग केला होता. मखराम पवार त्यांचे एक आमदार आणि त्या मला वाटतं अकोला जिल्हा परिषदेला ते अध्यक्ष म्हणून पण निवडून आलेले होते आणि भीमराव केराम किनवटचे आमदार म्हणून निवडून आलेले होते. असे एक तुरळक अपवाद सोडले तर हा जो प्रयोग आज जो वंचित बहुजन आघाडी जे म्हणतायत ना, हा प्रयोग यापूर्वी भारिप बहुजन महासंघ या नावानं केलेला होता. तोही टिकला नाही. 98ची तुम्ही लोकसभा काँग्रेसबरोबर लढवली, जिंकली, बरोबर आहे. 99ला पण जिंकली, त्याच्यानंतर त्याचा नाद सोडला, मग परत तुम्ही जिंकले नाही. या तुमच्या राजकारणामध्ये कुठलंही सातत्य राहिलेलं नाही किंवा स्वतंत्रपणे तुम्ही लढतात असं पण राहिलेलं नाहीये. म्हणजे जर ही प्रतिमा असली असती की हे स्वतंत्रपणे लढताय तर ती एक ताकद उभी राहिली असती, पण तसंही झालं नाही. म्हणून त्यांच्यावरती जे आरोप होत राहतात बी टीम आहे म्हणून, त्याचं उत्तर प्रत्यक्षामध्ये काय ते बाजूला ठेवा. सर्वसामान्य लोकांमध्ये परसेप्शन भावना काय तयार झाली की हे कुठलाच निर्णय ठामपणे घेत नाहीत, स्वतंत्रपणे उभं राहत नाहीत आणि परिणामी बाकीचा जो मतदार आहे, आम्ही नेहमी अशी एक मांडणी करत आलेलो आहोत, विशेषतः भाजप शिवसेना त्यांचा हिंदुत्ववादी मतदार इकडं आणि कथित काँग्रेसवाला सेक्युलर मतदार आपण असं म्हणूया, सोयीसाठीची नावं आहेत ही. हा सगळा त्यांचा पक्का असा मतदार आहे, बरोबर आहे. मधला जो 40% फ्लोटिंग पॉप्युलेशन वोटरची पॉप्युलेशन लोकसंख्या आहे तिचा निर्णय वेळेवरती होत असतो. तसाच प्रकाश आंबेडकरांच्याकडे सुद्धा एक दलित मतांचा गठ्ठा पक्का आहे, पण ह्याच्याशिवाय जिंकण्यासाठी म्हणून जे काही लागतं ते त्यांना कधीच मिळवता नाही आले. ह्यांच्यापेक्षा तर मायावतींनी 2009च्या निवडणुकीमध्ये 6-7 विदर्भातल्या मतदारसंघात 1 लाखापेक्षा जास्त मतं घेऊन दाखवलेली होती. म्हणजे त्यांनी निदान दलित मतं तरी एके ठिकाणी आणलेली होती, जी प्रकाश आंबेडकरांना ती करता नाही आली. आज ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीने 2019ची गोष्ट आहे, नुसत्या चर्चा केल्या, प्रत्यक्ष वेगळेच लढले, तेव्हाही अशाच पद्धतीच्या 5-6 जागावरती अडलं होतं सगळं. आताही त्याच ठिकाणी जाऊन गाडं अडलेलं आहे. तो हिंदीतला जो शेर आहे ना, तो नेमका चपखल लागू पडतो यांना. मैं चाहता भी यही था वो बेवफा निकले, उसे समझने का कोई तो सिलसिला निकले. काँग्रेसमध्ये पण आता हायसं वाटत असेल की बरं झालं एकदाच ह्यांनी दुसरीकडे गेले आणि त्यांचे कार्यकर्ते मोकळे झाले असतील की आपण आपले जे काही उमेदवार असतील त्यांच्या प्रचाराला तरी आता मोकळे झालो. त्याच्यावरची वसंतवाणी. पदरात आले फुटीर संचित, आघाडी वंचित वेगळेच. वर्षभर केली चर्चा ती वांझवटी, हाती करवंटी आली रीती. बी म्हणावे की सी, कोणाचीही टीम, कुणासंगे भीम लढणार. कुणाच्या विजया लावणार कात्री, हरण्याची खात्री धोरण आहे. तिसरी आघाडी खेळ आता रंगे, घेऊन जरांगे संगतीला. सत्ता गणिताची करण्या बिघाडी, तिसरी आघाडी सक्रियही. कांत कोण कोणा नाचवित आहे, खेळवित आहे सत्ता खेळ, खेळवित आहे सत्ता खेळ. त्याच्यात पुन्हा प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केले की मनोज जरांगे यांच्याशी ते बोलणी करणार आहेत आणि त्यांचा पाठिंबा मिळवणार आहेत. पुन्हा आता एक हसायचीच गोष्ट, जरांगेंची नेमकी भूमिका काय आहे? मराठा आरक्षणाचा अख्खाच्या अख्खा विषय हा सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणापुरता होता. त्याच्यामध्ये राजकारण हा विषय आला कुठून? सत्तापद हा विषय आला कुठून? सत्तेमध्ये मराठ्यांची भागीदारी त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्तच राहिलेली आहे. त्याच्यामुळे सत्तेचा विषय आणि मराठा आरक्षण हे विषय ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे नव्हतेच ना अस्तित्वात. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या अॅट्रॉसिटीचे सगळ्यात जास्त ज्या काही केसेस दाखल झाल्यात, गुन्हे दाखल झालेत, ते मराठा विरुद्ध दलित असे आहेत बहुतांश ठिकाणी. आणि राखीव जागेच्या संदर्भात मराठा आणि ओबीसी अशी अडचण आहे, कारण की ओबीसी मधून आरक्षण पाहिजे म्हणून. आणि आता प्रकाश आंबेडकर सांगतात की आरक्षणवादी हे जे सगळे मराठा आंदोलक आहेत, मनोज जरांगेंचे सगळे चाहते अनुयायी,
त्यांना बरोबर घेणार, हे नेमकं विरोधाभास काय आहे? म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी आंदोलन केलं, कोपर्डीचा बलात्कार आणि त्याच्यानंतर अॅट्रॉसिटीवरती आलेला राग, हा सगळा दलितांच्या विरोधात, म्हणजे मराठा विरुद्ध दलित असा संघर्ष पेटला होता. त्याचप्रमाणे आरक्षणाच्या विषयावरती मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष येऊन पोहोचलेला आहे. ही सगळी वस्तुस्थिती असताना तुम्ही आता असं म्हणतायत की आता आम्ही जरांगी बरोबर जाणार आहात. म्हणजे काय? वस्तुस्थिती काय आहे, मांडणी काय आहे, आणि त्या निवडणुकीच्या तोंडावर वाटेल तशा तडजोडी काय चालू आहे, सगळंच गंमतशीर आहे. बाकीच्यांचं सोडा, पण ह्यांचे म्हणून जी अनुयायी आहेत त्यांना तरी ही जी काही आता हे निर्णय घेतलेला आहे तो तरी पटतो की नाही, शंकाच आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.